जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास 10वा. सिद्धांत निरूपण नाम श्रीराम समर्थ. गगनी अवघेची होत जाते, गगना ऐसे तगे नाते, निश्चळी चंचळ नानाते येण्याची न्याय. जय जय रघुवीर समर्थ. 15वा दशक, आत्मदशक. आणि या संपूर्ण दशकभरामध्ये समर्थांनी आत्मयाची मुख्य तत्वांची, असाराची, शाश्वत अशाश्वताची खूण आपणाला सांगितली. आता या समासामध्ये अंतिम सिद्धांत की बाबा रे, समर्थ बोलले आता सगळं सांगून झालं, आता तुला थोडक्यात जर सार सांगायचा झाला तर तो काय सांगायचा, किंवा या सगळ्या प्रक्रियेमधून शेवटी काय उरतं, किंवा अशी एक पद्धती किंवा असा एक भाग की जो सगळा आम्ही अनुकरण केल्याच्या नंतर बोलले त्या ठिकाणी एक आमच्या ज्या सगळ्या मुख्य परमार्थिक हेतूची पूर्तता झाली पाहिजे, त्याला सिद्धांत असं म्हटलं गेलं. सिद्धांत म्हणजे एक त्या ठिकाणी तपासलेली किंवा पडताळून बघितलेली एखादी गोष्ट असते की ती असं केल्यानं असं होतं, किंवा हे असं झालं तर समजून घ्यायचं की आपला तो प्रयोग सफल झाला. आपलं आयुष्य हा देखील एक प्रयोगच आहे. आयुष्यामध्ये येऊन आपण संसाराचे पण खूप सारे प्रयोग करतो आणि त्यासोबतच आपले परमार्थाचे देखील प्रयोग सुरू असतात. भक्तीचे, श्रवणाचे, उपासनेचे अनेक भाग त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. मग समर्थ म्हणाले, बाबा एवढे सगळे प्रयोग केले, जन्माला आला, हाच एक मोठा प्रयोग आहे. हे एक प्रयोग म्हणजे आता नाटकाला देखील प्रयोग हा शब्द वापरला जातो. आणि त्या प्रयोगामध्ये एकामागून एक पात्र येतात, आपले संवाद सगळे बोलतात. भूमिका चांगली वठवल्या गेली तर प्रेक्षक टाळ्या वाजवतात. कलावंत त्या तोडीचे नसतील तर एवढी फारशी गर्दी जमत नाही. अशी ही सगळी एकंदर परिस्थिती असते. आता इकडच्या आपल्या या नाटकामध्ये आपण रोजच जर सगळं बोलले लोकांसारखं, संसारासारखं करायला गेलो तर लोक टाळ्या वाजवतील, पण मात्र आपल्या हातात काही लागणार नाही. लोभाची काय इच्छा असते? आता लोक म्हणजे कोण? हे आपल्या आतले लोक. कामना, वासना, भावना, मत्सर, द्वेष, तिरस्कार, अहंकार हा सगळ्यात त्यांचा बॉस आहे. आता कुठलंही जर युद्ध जिंकायचं असेल तर राजाला आधी त्या ठिकाणी काय करावं लागतं? हरवावं लागतं. राजा पडला की सैन्य सगळं पसार होऊन जातं. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. समर्थ बोलले, हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात पहिला प्रयोग जर आपण करून टाकला तर झाले जन्माचे सार्थक. तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. बोलले, सद्गुरू चरणापाशी ज्याने ज्याने मी ठेवला, मनास होय विश्रांती आणि समाधान. आता मी ठेवा, मीपणा ठेवा, मीपणाचा त्याग करा, असे सगळे हे सांगतात. समर्थ पण आले, बाबा नेमकं मग मी ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? हा देह ठेवून द्यायचा का, किंवा संन्यास घेऊन टाकायचा का? नाही. समर्थ काय बोलले, बाबा मीपणा ठेव म्हणजे काय? एक कुठल्याही कार्यामागची भूमिका, कुठल्याही प्रसंगामागची, कुठल्याही कार्यामागची करता तो एक रघुनंदन. प्रत्येक कार्यामागे परमेश्वर आहे. मी जे हाती कार्य घेतलेले आहे ती परमेश्वराची इच्छा आहे, आणि परमेश्वराचा एक विश्वस्त म्हणून म्हणा किंवा परमेश्वराचा एक सेवक म्हणून मी हे सगळं कार्य करतो आहे. म्हणून मला या सगळ्या कार्यामध्ये सुख, दुःख, उद्वेग
असं फारसं इन्व्हॉल्व होण्याची मला काही आवश्यकता नाही. आता इन्व्हॉल्व म्हणजे कार्य करण्यासाठी इन्व्हॉल्व व्हावंच लागेल, पण शारीरिकदृष्ट्या इन्व्हॉल्व व्हावं लागेल. मानसिकदृष्ट्या काय आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे. शारीरिकदृष्ट्या काय आहे, 100%, 100 नव्हे 110%. सर्व प्रयत्न संसारातले जे जे आवश्यक आहेत ते सर्व प्रयत्न मी सगळे करणार, सद्गुरू कृपेनं करणार. आणि फळ मात्र मी त्या निर्गुण निराकारावर, परमात्म्यावर सोडून देणार. आता त्याचं फळ त्याने काय द्यावं, न द्यावं, चांगलं द्यावं, मनाच्या विरुद्ध द्यावं, हे त्याचं तो जाणतो. तो काय जाणतो, तो माझं हित जाणतो, तो पुढचं जाणतो, पुढे माझं कल्याण व्हावं हा त्याचा हेतू असतो. आता एखादा डॉक्टर औषधी देतो, औषध कडू असतं, परी गुणवंत, रोगी बरा व्हावा ही त्याची इच्छा असते. मग समजा एखाद वेळा, 2 वेळा, 3 वेळा जर समजा माझ्या ठाई किंवा माझ्या सगळ्या पदरी जर कडू औषध अर्थात मनाच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी माझ्या सगळ्या आयुष्यामध्ये घडत असतील, तर समजून घ्यायचं की मी याच्या आधी खूप सारे भोग भोगून ठेवलेले आहेत आणि त्या सगळ्या भोगांच्या फलस्वरूप, त्या सगळ्या पापाच्या फलस्वरूप म्हणून मला आज या ठिकाणी वेगवेगळे सगळे आजार म्हणा किंवा वेगवेगळे सगळे प्रसंग माझ्यावर ओढवणार होते. म्हणून बोलले त्या परमेश्वरानं माझ्यासाठी ही कडू औषधाची योजना आणून ठेवलेली आहे. बस एवढं सगळं सुंदर आपण सांगत गेलो, एवढं सगळं सुंदर आपण विचार केला ना की सगळं मन हलकं होऊन जातं. यालाच काय म्हणजे या ठिकाणी काय केलं आपण, शारीरिकदृष्ट्या काहीच केलेलं नाही. मग काय केलं, फक्त केलं काय की जे आहे बाबा त्याच्या कामामागची भूमिका किंवा वृत्ती किंवा भावना आपण काय केली, परमेश्वराला समर्पित केली, त्याचा होऊन आपण राहिलो. यालाच शरण जाणे म्हणतात. मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी. असा जो जो शरण गेला बोलले त्याचा भार निरंजना आला. 1दा 2दा 3दा 4दा 5दा नंतर कधीतरी बोलले पुढे सगळं आपल्यासाठी उत्तम भगवंतानं काढून ठेवलेलंच असतं, पण तोवर आपल्याकडून धीर धरवला पाहिजे. आता हे जे आपण भोगतो आहे हे काय आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे का, नाही. हे कोणी दिलेलं आहे, हे परिस्थिती मीच माझ्या पूर्वकर्मानं सगळी ओढवलेली आहे. उलट भले किंवा नशीब माझं किंवा प्रारब्ध माझं की तो भगवंत एवढं सगळं मी सगळं करून ठेवलेलं असताना केवळ आणि केवळ एखाद्या औषधासारखं हे सगळं कर्म माझ्याच्यानं प्राशन करून घेत आहे. आता औषध पिहायला कितीतरी तर किती बोलले नकोसं वाटत असलं तरी त्याला काही फारसा वेळ लागत नाही, पण त्या निमित्तानं आपला आजार तो बरा करून घेत असतो. आणि म्हणून बोलले हे औषध आहे, कधी प्रसाद मिळेल, कधी औषध मिळेल, कधी प्रसाद, कधी मोदक, कधी लाडू, कधी चटणी भाकरी पण असते. पण हे ॲज इट इज आहे, म्हणजे ज्याला त्याच्यामध्ये काही फारसं त्याच्यात विषय नाहीच आहे. आणि त्याच्यासाठी भाकरी खाण्यासाठी किंवा भाकरी थापण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो नाही. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, आम्ही वैकुंठवासी आलो कशासाठी, भक्तीच्या काजासाठी. हे असं मुक्त होण्यासाठी. असं हे सगळ्या वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये, याच्यात त्याच्यात प्रसंगामध्ये सगळं जर अडकून राहिलो तर त्याचा काही उपयोग होणार नाही. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. माझ्यासाठी सिद्धांत आहे, एक प्रोसेस आहे. तो सिद्धांत समर्थ आम्हाला या ठिकाणी आता सांगत आहेत की बाबा रे हा सगळा सिद्धांत जाणून तुझं आयुष्याचं कल्याण करून घे. हे शेवटी आपल्याला समर्थ सांगत आहेत. आता काय असतं ना, परीक्षेमध्ये
वर्षभर मुलं अभ्यास करतात, पण असे मोजके काही 2, 4, 5 टॉपिक असतात ते शिक्षकांना अनुभवानं कळतात आणि ते विद्यार्थ्यांना सांगतात की बाबांनो, आता वर्षभर तुम्ही काय केलं न केलं हे मला काही माहिती नाही, परंतु आता हे एवढे मोजके जे 4-5 टॉपिक आहेत हे एवढे तुम्ही करून घ्या आणि हे केल्यानं किमान तुम्हाला 50% किंवा पासिंग तुमची झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तीच भूमिका समर्थांची या ठिकाणी आहे. समर्थ काय म्हणतात की बाबा रे, आतापर्यंत जे 9-10 समास झाले, आता त्याच्यात किती अंगीकारलं ती भूमिका सोडून दे, पण आता मी तुला या सगळ्या 9 समासांचा सार या सगळ्या सिद्धांत रूपानं सगळ्या सांगत आहे आणि त्याच्यानं काय होणार आहे, निवृत्तीपदी अखंड भेटी, मूळ जे आहे परमार्थाचे जन्मस्थान, म्हणजे परमार्थाचं जन्मस्थान किंवा परमार्थाचं सार्थकता ज्या ठिकाणी आहे, अखंड भेटी, निवृत्ती झाली, मन इंद्रियांची निवृत्ती झाली, मनाच्या सगळ्या इच्छा आकांक्षांचा अंत झाला, म्हणजे जितची मोक्ष आहे. याची देही याची डोळा, हा जो मोक्षाचा सोहळा आहे ना, जो तुकोबांनी अनुभवला, बोल तीच भूमिका, एक देह असेपर्यंत ती मुक्तपणाची भूमिका किंवा तो सगळा स्वानुभवाचा सोहळा श्री समर्थांच्या कृपेनं आपल्या अंतरी उभा करण्याचा सगळा यत्न समर्थांचा आहे. म्हणून समास 10वा दिला, सिद्धांत निरूपण नाम श्रीराम समर्थ. गगनी अवघेची होत जाते, गगना ऐसे तगे नाते, निश्चळी चंचळ नानाते, येण्याची न्याय. आता गगनाची भूमिका जर बघितली ना तर ती कशी आहे, एक निश्चळाला साजेसी म्हणा किंवा निश्चळ स्वरूप त्याची भूमिका आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे ढग येतात, आभाळ येतं आणि येतात आणि जातात, ते पुन्हा निरभ्र होतं, पुन्हा त्याच्यामध्ये काय होतं, पुन्हा पाऊस असला, पावसाळा आला, पुन्हा त्याच्यामध्ये ढग येतात. पण गगना ऐसे तगे नाते, ते काही गगनासारखं टिकून राहत नाही. बोलले हे आपलं आयुष्य पण असंच आहे. आपल्या आयुष्यामध्ये पण काय होतं, असे वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळे ढग, वेगवेगळे सगळे विचार, कल्पना, या सगळ्या येतच राहतात. पण म्हणून त्यांना चिकटून राहायचं का, नाही. त्यांच्याकडे फक्त एक पाहुणा म्हणून, एक तटस्थ म्हणून, एक प्रेक्षक म्हणून आपण बघायला शिकलो पाहिजे. कारण ते म्हणजे आपण नाही. ते काय आहेत, ते वरच्या वरी आहेत. ते येत राहणार, जात राहणार, असं कितीतरी वेळा होणार. कधी एखादी कल्पना सुखद असते, एखादी कल्पना दुःखद असते, असं पण होणार. मग एखादी कल्पना सुखद मिळाली म्हणून काय नाचत बसायचं, एखादी कल्पना, एखादा प्रसंग दुःखद आला म्हणून काय रडत बसायचं, हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. बोलले आम्ही कोणाचे, आम्ही बोललो त्या परमात्म्याचे अंशज आहोत. आमचा आत्मा आणि तो परमात्मा यांची लक्षणं एकच आहेत. म्हणून आमच्या त्या या आत्म्याकडे जी निश्चळता, जी शांती, जी निर्गुणता, जी निर्विकारता आहे तीच खरी आहे. बाकीचं हे काय आहे, बाकीचे हे सगळे उठलेले फक्त तरंग आहेत. म्हणून मूळ काय आहे, मूळ स्वरूप आपलं ते आहे आणि त्या स्वरूपात राहण्याचा सराव आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये होणार ते होई नका, जाणार ते जाई नका, मी देवाचा आणि देव माझा, ही जी भूमिका आहे ना, ही भूमिका बोलले त्यासाठीच आहे. म्हणजे जे येईल ते येऊ दे बाबा, जाईल ते जाऊ दे, ते येत राहणार, जात राहणार, आपलं काम आपण करत राहायचं, पण त्याच्या फळाला, त्याच्या परिणामाला आपण चिकटू नये, हे समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे. गगना ऐसे तगे नाते,
पण स्थिर राहावं, निश्चळ राहावं. आणि यासाठी उपाय एकच आहे. उपाय आहे काय आहे? हरिभक्ती आहे, निश्चळता आहे, स्मरण आहे. जेवढं अधिक होईल तेवढी ही निश्चळता वाढत जाईल. आणि स्मरणाची भूमिका जेवढी कमी तेवढी काय होईल? चंचलता वाढत जाईल. निश्चळी चंचळ नाना ते येण्याची न्याय. अंधार दाटला बळे, वाटे गगन झाले काळे. रवी किरणे ते पिवळे, सवेची वाटे. आता आपल्या आयुष्यामध्ये ना बऱ्याचदा वाटतं आता अंधार झाला, खूप कष्ट, खूप त्रास, पण हे सगळे कसोटी पाहण्यासाठी येत असतात. आपली परीक्षा बघत असतात. नुसतं गोड खायला आपल्याला दिलं, एक साधं उदाहरण आपण नेहमी ऐकतो, बघतो. रोज 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 आपल्याला जर गोड खायला दिलं तर ते गोड आपल्या तोंडामध्ये सगळं बसून जातं, घशाच्या खालीच उतरत नाही. म्हणून तिखटाची योजना आहे. आपण म्हणतो तोंडी लावण्यासाठी काहीतरी करा, एखादी भाजी करा, भजी करा, काहीतरी करा, पण करा. त्याशिवाय गोड धकत नाही, गोड काही उतरत नाही. मग आपण जीवनामध्ये, आयुष्यामध्ये सगळं गोडाईची अपेक्षा का करतो? बोलले तिथे पण हे नुसतं गोड दिलं तर ते आपलं आयुष्य आपल्याला अत्यंत कंटाळवाणं वाटेल. म्हणून समर्थांनी या सगळ्या तिखटाची, गोडाईची सगळी रचना करून ठेवलेली आहे. तर गोडाई आली म्हणून फार उड्या मारायच्या, तिखट आलं म्हणून फार रडत, असं नाही. सगळं आहे, सगळं व्यवस्थित आहे, जिथल्या तिथे आहे. सगळं पूर्वकर्म धर्मानुसंयोगानं आहे. तुमचं काम एकच आहे, ठेवले अनंते तैसेची राहावे. आणि आमचे प्रयत्न करत राहावे. फळाच्या वेळेस काहीच करू नये अशी भूमिका नाही. ठेवले अनंते याचा विपरीत अर्थ लोक काढतात. सर्व प्रयत्न करून झाल्यानंतर जी प्राप्त परिस्थिती मिळाली ती ठेवली, ती भगवंताची इच्छा. तुम्ही काहीच केलं नाही आणि म्हणले ठेवले अनंते तैसेची राहावे, म्हणले हे काही बरे नव्हे. म्हणून अंधार येऊ देत, तग धरायला शिकलो पाहिजे. अंधार दाटला बळे, वाटे गगन झाले काळे. काही काळ होत नाही. किती दुःख येऊ द्या, किती पैशाचा असू द्या, कसला प्रसंग येऊ द्या, काही फरक पडत नाही. आणि कोणाला फरक पडतो? आपल्याशिवाय कोणालाच फरक पडत नाही. बऱ्याच लोकांना तर याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, काही नाही. 2 दिवस सगळे चर्चा करणार, तिसऱ्या दिवशी ज्याला त्याला ज्याची त्याची टेन्शनं फार आहेत, ज्याचं त्याच्या सगळ्या कामाला सगळे लागून जातात. आपणच आपलं त्यांचा उगाच विचार करत बसतो. असं म्हटलं जातं की लोक काय म्हणतील हे याचा विचार देखील आपण करत बसलो, किंवा लोक काय विचार करत असतील याचा विचार देखील आपण करत असलो, तर बोलले मग आपण आपला विचार कधी, किंवा आपण करावा विचार. तरावया पार भव सिंधू. आपला विचार, आपला उद्धार, आपलं ध्येय, आपल्या चित्ताची शांतता आपण कधी प्राप्त करणार आहे? सगळ्यात मोठं ध्येय काय आहे? चित्ताची शांतता, चित्ताकडे निर्मळता, चित्ताकडे निर्विकारता, चित्ताकडे म्हणले एक अत्यंत स्थिर भूमिका सगळी उभी करून ठेवली. म्हणजे जिथे चित्ताकडे शांती, स्थिरता उभी राहिली, ते कोणाचं? त्या निर्गुण निराकाराचं परमात्म्याचं ते स्वरूप आहे. तोच आमचा मूलतः स्वभाव आहे. आणि तो आम्ही कुठेतरी चंचळाची भूमिका प्राप्त झालेली होती, म्हणून आम्ही या चंचळ चक्रामध्ये अडकून पडलो, कुठेतरी या जन्ममृत्यूच्या सगळ्या फेऱ्यामध्ये अडकून पडलो. आता निश्चळाचा सराव करणे आणि निश्चळाला प्राप्त करून घेणे हे क्रमप्राप्त आहे. ते स्थिर होण्यासाठी हे सगळ्या पायऱ्या किंवा सगळ्या पद समर्थांनी लावून दिली. श्रवण असेल, उपासना असेल, नामस्मरण असेल, या सगळ्यांच्या सहाय्यानं
चित्त आपण शुद्ध करावं, आपलं चित्त आपण स्थिर करावं आणि स्वकल्याण करून घ्यावं अशी समर्थांची अपेक्षा आहे. कितीही काही झालं बाबा, फार उतावीळ होऊ नये. वेळ सगळी बदलत राहते, येत राहते, जात राहते. रवी किरणे ते पिवळे सवेची वाटे. उदंड हिव जेव्हा पडिले, थंडी पण पडते. गमे गगन थंड झाले. असं वाटतं की गगन थिजून गेलं असेल, आपल्याला खाली एवढी थंडी वाजते. आभाळ थिजून गेला असेल. उष्ण झळेने वाळले ऐसे वाटे. आणि लगेच काय झालं, लगेच उन्हाळा पण लागतो. तेव्हा असं वाटतं सगळं वाळून जातं की काय. लगेच पावसाळा येतो. हे असं एकामागून एक सगळं सुरूच असतं. आणि काही कधीच कोणासाठी कधीच थांबलेलं नाही. वाहणारं काय असतं, पाणी असतं. थांबलेलं काय असतं, डबकं असतं. वाहणाऱ्या पाण्यामध्ये जीवजंतू तयार होत नाहीत. वाहणारं पाणी शुद्ध असतं. ते डोंगरामध्ये झरे वगैरे जे असतात ना, हे शुद्ध असतात, कारण ते वाहतं असतं सतत. आता एखादं पाणी एखाद्या ठिकाणी थांबलेलं आहे आणि त्याच्याने त्याला मग थोडा वेळ चालू केला म्हणजे ते शुद्ध असं नाही, ते सतत वाहतं असलं पाहिजे. तर तलाव, धरण वगैरे हे साचलेलं आहे आणि याच्यामध्ये मग जीवजंतू तयार होतात, माती पडत जाते. वाहणाऱ्या पाण्याचं तसं नाही. म्हणून सतत बोलले काय पाहिजे, वाहत राहिलं पाहिजे. तर वाहत राहणे म्हणजे काय, सतत कार्यप्रवृत्ती, सतत काहीतरी नाविन्याचा शोध, सतत काहीतरी नवनवीन सगळ्या पद्धतीनं एक स्वतःचा, संसाराचा आणि परमार्थाचा विकास करत राहणं. थांबायचं नाही. थांबलं ना मग विकार तयार होतात. मग आपलं मन कसं आहे, त्याला काहीतरी त्या याच्यासारखं आहे, त्या कथेतल्या सगळ्या त्या भूतासारखं आहे, जीनसारखं आहे. ते काय बोलतं, मला काहीतरी काम दे. मला काम असेल तर मी तुम्हाला तुमचे सर्व कामं करणार. पण जर तुम्ही मला काही काम सांगितलं नाही तर मात्र मी तुम्हाला खाऊन टाकणार. असं काम आहे मनाचं. बोलले मग असाच प्रश्न पडला एका जणाकडे. त्याला तर हा जीन सापडला. सुरुवातीला त्याला हवं ते सगळं त्याने त्याच्याकडून मागून घेतलं, पण तो असं मिनटात 2 मिनटात चुटकी सरशी सगळे कामं करून टाकायचा. लगेच काम मागायचा. पण मग आता याला काय काम सांगावं हे काही सुचत नव्हतं. गेला एका संतांकडे. संतांनी त्याला विचारलं. त्याने सांगितलं, मला अशी समस्या आहे, हे असं जीन आहे, असं एक चमत्कारिक सगळं व्यक्ती आहे आणि त्याला काय काम सांगावं हे मला सुचत नाही, नाहीतर तो मला खाऊन टाकेल. संत म्हणाले, साधू म्हणाले, ठीक आहे, त्याला फक्त एकच काम सांग. तुझ्या घरामध्ये जिना वगैरे गच्ची वगैरे असेल, त्यालाच फक्त वर चढायला आणि खाली उतरायला सांगायचं. जेव्हा काम असेल तेव्हा ते काम बंद करून दुसरं काम सांगायचं. ते झाल्यानंतर परत खाली वर, खाली उतर, चढ उतर चढ करत राहाय. मी सांगेपर्यंत थांबायचं नाही, असं त्याला फक्त सांगून द्यायचं. त्याचा प्रश्न सुटला. संतांच्या, साधूंच्या परमार्थामध्ये आल्यानंतर असेच आपले चुटकी सरशी प्रश्न सगळे सुटून जात असतात. ही संतकृपा असते. विवेक आपल्या हृदयामध्ये प्रकट होतो आणि आपलं जे अंतःकरण निर्मळ झाल्यामुळे, शुद्ध झाल्यामुळे त्यातून एक आत्मज्ञान प्रकट होतं आणि जीवनातल्या, आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी, बरेच प्रसंग पण असे सहज चुटकीसरशी सुटत जातात. भगवंताला शरण जावं. भगवंताचं मनाला त्या जीनसारखं, त्या भूतासारखं सतत खालीवर करत ठेवावं. म्हणजे काय,
त्याला त्या नामस्मरणामध्ये, त्याला त्या श्रवणामध्ये, उपासनेमध्ये असं इकडून तिकडे सतत कुठेतरी सत्कारणी लावावे, परमार्थही लावावे. आणि जर आपण लावलं नाही तर मग ते असं आपल्याला खायला उठतं. मग त्याला काम पाहिजे, त्याला क्रोध पाहिजे, त्याला मत्सर पाहिजे, त्याला ईर्ष्या पाहिजे, त्याला द्वेष पाहिजे. अशा भूमिका त्याला सतत 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 सगळ्या आवश्यक असतात. म्हणून त्याआधीच आपण त्याला काहीतरी काम लावून दिलं पाहिजे. ऐसे जे काही वाटले ते ते झाले आणि गेले, आकाशासारखे तगले हे तो घडेना. म्हणून असं होत जातात, येत राहतात, जात राहतात सगळ्या गोष्टी. पण परमात्मा तो परमात्मा आहे. मूळ निश्चळता ती निश्चळता आहे. आत्मशांती ती आत्मशांती आहे. स्थिरता ती स्थिरता आहे. दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती, तिथेच भगवंताचा सगळा वास आहे. म्हणून ही उत्तम जाणीव आपण हृदयामध्ये ठेवावी आणि जास्तीत जास्त एक अंतःकरण निश्चळ शुद्ध पवित्र करण्याचा प्रयत्न करावा. काही कोणाबद्दल द्वेष संताप मत्सर तिरस्कार असेल ते सगळं काढून टाकण्याचा प्रयत्न करावा. उत्तम जाणीवेचा जिनस समजून पाहे सावकास, निराभास ते आकाश भास मिथ्या. आणि म्हणून एक हा सगळा उत्तम जाणीवेचा सगळा भाग आहे. म्हणजे उत्तम जाणीव कुठून मिळणार आहे? उत्तमाकडूनच मिळणार आहे. आणि बोलले अशा उत्तमाचा सहवास, उत्तमाचं सान्निध्य अखंड असायला पाहिजे. म्हणून समर्थांनी दर आठवड्याला श्रवणाची उपासनेची सगळी रचना आपल्यासाठी करून ठेवलेली आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा. बोले नामस्मरण म्हणजे तोच आहे. त्याचं नाव घेतलं ना तर त्याला तिथे असणं आवश्यकच आहे, क्रमप्राप्त आहे. नाम हेच त्याचं सान्निध्य आहे, उपासना हेच त्याचं सान्निध्य आहे. आणि बोले तो शेजारी असला, तो अवतीभोवती असला म्हणजे तो जाणीव कशी देणार आहे? अत्यंत शुद्ध देणार आहे. म्हणून मुखामध्ये त्याचं नाव अखंड विलसत राहो ही प्रार्थना पण समर्थांकडे अखंड करत राहिलो पाहिजे. उत्तम जाणीवेचा जिनस समजून पाहे सावकाश, निराभासते आकाश भास मिथ्या. उदक पसरे वायो पसरे, आत्मा अत्यंतची पसरे, तत्वे तत्व अवघेची पसरे अंतर्यामी. चळते आणि चळे नाते, अंतरी अवघेच कळते, विवरणेची निवळते प्राणीमात्रांचे. विवर्ता विवर्ता शेवटी, निवृत्तीपदी अखंड भेटी, झाली आणि तुटी होणार नाही. अरे मग समर्थ बोलले ज्याप्रमाणे उदक पसरतं, वायू पसरतं. आता हे कोणाचे गुण आहेत? हे सगळे पंचभौतिक सगळे गुण आहेत. आत्मा अत्यंतची पसरे, जसं वायू सगळ्या अखिल ब्रह्मांडामध्ये व्याप्त आहे, म्हणजे आत्मा देखील आपल्या सगळ्या शरीरामध्ये व्याप्त आहे. तत्वे तत्व अवघेची पसरे अंतर्यामी. तसं प्रत्येक तत्व पसरलेलं आहे. पृथ्वी असेल, आप असेल, तेज असेल, वायू, आकाश, हे सर्व तत्व पसरलेले आहेत. आणि मग काय होणार आहे? बोलले चळते आणि चळे नाते, अंतरी अवघेच कळते, विवरणेची निवळते प्राणीमात्रांचे. आणि बोलले ते सगळे तत्व पुढे कालांतरानं सगळे निवळून जातात. म्हणजे हे तत्व कमी जास्त होत असतात. पुढे शेवटी हे सगळे हे तत्व या सगळ्या मूळ तत्वांमध्ये काय होऊन जातात? विलीन होऊन जातात. बोलले एक लक्षात घ्यायचं आहे, आता हे सगळे तत्व म्हणजे हे सगळे भौतिक सगळ्या संसाराचे सगळ्या गोष्टी आल्या, हे येथील येथे अवघेचे राहते, हे समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे. आणि शाश्वत कोण आहे? शाश्वत या सगळ्यांमधून उरणारी गोष्ट एकच आहे, तो म्हणजे आत्मा. बोलले हा आत्मा मग काय करतो?
बोलले त्याला या सगळ्यांपासून मुक्त व्हावयाचं असतं. आणि म्हणून मग तो काय करतो, तो हे याच्यामध्ये अडकून जातो आणि शेवटी मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. पण तसं होत नाही. हा सराव अखंड असावा लागतो. विवरता विवरता शेवटी ही भूमिका आहे. करता करता केले आणि होत आहे आधी केलेची पाहिजे. विवरते विवरणे, वावरणे विवरणे, वावरणे, परमार्थामध्ये वावरणे, परमार्थामध्ये वावरणे, उपासना विवरणे, नाम विवरणे, नामामध्ये वावरणे, हरिवचनामध्ये वावरणे. ती पदी अखंड भेटी झाले आणि तुटी होणार नाही. हे करता करता एक वेळ अशी येते ना की त्या निवृत्तीपदाला मनुष्य अनुभवतो. त्या निवृत्तीपदामध्ये काय होतं, त्या ठिकाणी ते जी भूमिका आहे, ती जी स्थिरता आहे, ती जी निश्चळता आहे, ती अनुभवल्यानंतर झाले आणि तुटी होणार नाही. हे इकडे पुन्हा मन लागत नाही. पुढे यासारखे सगळ्या उचापत्या करण्यासाठी संसाराच्या सगळ्या रहाटगाड्यात काही चित्त लागत नाही. खऱ्या करत मनुष्य सगळं करत राहतो. जेथे ज्ञानाचे होते विज्ञान, बोलले हे सगळ्यांमधून संसाराच्या सगळ्या प्रक्रियांचं आउटपुट काय असतं, एक काहीतरी क्षणभंगूर फक्त एक गोष्ट किंवा तेवढ्यापुरता सगळा तो आभास असतो. पण इकडे निवृत्तीपदी किंवा इकडे परमार्थ मार्गाचा अखंड स्वीकार किंवा परमार्थ मार्गाचा अखंड अवलंब म्हणजे काय आहे, त्यातून अनुभव काय आहे, तर ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन, तत्वनिर्शनी अनन्य विवेके होते. तर विज्ञान प्रकट होतं आणि ह्या विज्ञानातून मग काय होतं, आतमध्ये एक आंतरिक शांतता, आंतरिक सुख सगळं मनुष्याला प्राप्त होत असतं. मात्र यासाठी तत्वनिर्सन अनन्य मुख्य अट काय आहे, मुख्य भूमिका काय आहे, तत्वनिर्शनी अनन्य. म्हणजे तत्व बाजूला सारणे, तत्वांमध्ये आसक्ती नसणे. तत्व सगळी झाली, सगळ्या वस्तू, सगळे जीवजंतू, सगळ्या व्यक्ती, ही भूमिका तत्वांमध्ये आहे. विवेके होते. वडिलांस शोधून पाहिले. मग ही भूमिका केव्हा प्राप्त झाली, जेव्हा एखाद्या मुळाला शोधायला गेलो तेव्हा हे सगळे तत्व बाजूला गळत गेली. वडिलांस शोधायला गेलो तो ते निश्चळाचे चंचळ झाले. हे म्हणजे कसं आहे, ते एखाद्या कणसासारखं आहे. मक्याचं कणीस असतं आणि त्याच्या अवतीभोवती ते असं पापुद्रे असतात, पानाचं आवरण सगळं लागलेलं असतं आणि त्याला प्राप्त करण्यासाठी एक एक पापुद्रा काढत गेला की मग शेवटी ते दाणे असलेलं सगळं ते आवरण आम्हाला सगळं दिसायला लागतं. वडिलास शोधून पाहिले तो चंचळाचे निश्चळ झाले. असं करता करता हे सगळे बाहेरचे सगळे चंचळ आवरण त्याग करत गेलं ना, आतमध्ये ते निश्चळाचं एक अत्यंत सुंदर रूप आम्हाला बघायला मिळतं. देव फक्तपणे गेले तये ठाई. आणि मग ते एकदाचं भेटलं की मग मनुष्य त्याच्याशी एकरूप होतो. म्हणजे काय, त्याचं सेवन करतो म्हणा किंवा त्याचा अनुभव घेतो, आस्वाद घेतो. झालं मग त्या मक्याचं आणि आपलं त्या ठिकाणी तादात्म्य झालं, भेटी झाली. आणि मग ते समजा त्याला एखाद्याने सेवन केलं, त्याचा अनुभव, त्याचा आनंद त्याला प्राप्त होतो. ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळीच नाही, पदार्थ मात्र मुळी नाही. बोलले तो ते मुख्याचा ठाव, मुख्य ईश्वराचा, मुख्य परमेश्वराचा ठाव घ्यायचा म्हटला तर पदार्थांचा तिथे काही संबंध नाही. पदार्थांची आसक्ती त्यागून त्याचा ठाव लागणार आहे, तोपर्यंत नाही. म्हणून बोलले पदार्थ आणि सगळे तत्व त्या ठिकाणी गौण आहेत. ठाव म्हणता पदार्थ नाही,
पदार्थ मात्र मुळी नाही. आणि तिथे पण गेलं त्याच्याकडे बघत गेलं त्याच्याकडे, तर तिथे पण पदार्थांना त्या ठिकाणी वास नाही किंवा जागा नाही. जैसे तैसे बोलो काही कळावया. तर समर्थ बोलले हा भाग कसा आहे, हा सगळा अद्वैत भाग आहे. मुख्याने गोळ खाल्ला, गोडीनं हे सांगावयाला, अशी ही सगळी भूमिका आहे. बोलले खरं तर हा सगळा अनुभवण्याचा भाग आहे, हा सगळा जगण्याचा भाग आहे. पण मग आता काहीतरी सांगावं तर लागेलच. म्हणून समर्थ काय म्हणलं, जैसे तैसे बोलो काही कळावया. म्हणलं बाबा जसं तसं थोडं सुचेल आठवेल तसं आता सांगतो. अज्ञानशक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली, वृत्ती शून्य कैसी झाली स्थिती पहा. आणि भेटो जाता पाहो जाता नाम घेता घेता काय झालं, अज्ञानशक्ती मावळली. ज्ञानशक्ती मावळली. अज्ञान पण दूर होऊन तिथे ज्ञान पण नाही, अज्ञान पण नाही, सुख पण नाही, दुःख पण नाही, वर पण नाही, खाली पण नाही, आत पण नाही, बाहेर पण नाही, अशी सगळी ती भूमिका आहे. अज्ञानशक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली, वृत्ती शून्य कैसी झाली स्थिती पहा. वृत्ती शून्यता त्या ठिकाणी आहे. मुख्य शक्तिपात तो ऐसा. म्हणजे हे शक्तीचा सगळा शक्तिपात, शक्ती नसण्याचा अनुभव आहे. खरं तर हीच सगळ्यात मोठी शक्ती आहे. जेव्हा मी संपूर्णतः शरण जातो आणि सांगतो भगवंताला की भगवंता आम्हाला तुझ्याशिवाय बाबा दुसरं कोणीच नाही, आमचा दुसरा कोणी वाली नाही, तूच आहेस. आणि मी सगळ्या माझ्या या संसारामध्ये हरलेलो आहे. आता जे काय असेल बाबा ते तुझंच आहे आणि तूच आम्हाला प्राप्त करून दे किंवा तूच आम्हाला मार्ग दाखव. मुख्य शक्तिपात तो ऐसा. ही शरण जाण्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मग तो बरोबर येतो, मार्ग दाखवतो. असं कित्येकांना त्याने दाखवलेला आहे, कित्येकांना दाखवलेला आहे. द्रौपदीसारख्यांना, आणखीन गजेंद्रू समहा संकटी वाटप आहे, त्या कारणे श्रीहरी धावत आहे. तो गजेंद्रू महासंकटामध्ये वाट पाहतो आणि महासंकट आले तरच आपण गजेंद्रू त्या नारायणाचा धावा करतो. किरकोळ कारकोळ संकट आली तर मनुष्य एवढा काही परमेश्वराला विचारत नाही. पण असे झाले पाहिजे की संकट असो नसो मी देवाचा आणि देव माझा. म्हणजे असं जर असेल ना तर ते संकट येतच नाही. संकट येतातच मुळे याच्यासाठी, कसोटी आम्हाला आमची पाहण्यासाठी, परीक्षा पाहण्यासाठी किंवा आम्हाला काहीतरी स्मरण करून देण्यासाठी, काहीतरी आठवण करून देण्यासाठी म्हणून हे सगळी संकटं येत असतात. म्हणून बोलले समर्थ काय म्हणाले की बाबा रे यांना घाबरायचं नाही, यांना ॲज इट इज स्वीकारायचं, भगवंताला सांगायचं, भगवंताशी संवाद करायचा, त्यांना शरण जायचं आणि नाही चंचळाचा वळसा. निवांती निवांत कैसा निर्विकारी. मग बोलले खरा शक्तिपात, खरी कृपा हेच आहे, चंचळापासून सुटणे. जो चंचळापासून सुटला तोच निवांत झाला. आणि चंचळ बाजूला होणे हाच एक निवांत आहे. आणखी काय वेगळा निवांत पाहिजे असा प्रश्न समर्थांनी या ठिकाणी केला. आणि बरेच जण काय करतात, देवाची भक्ती, देवाची उपासना सगळं करतात, पण कशासाठी, चंचळ वाढावं म्हणून ही त्यांची प्रार्थना असते. चंचळ वाढून चंचळ मिळावं, हे मिळावं, ते मिळावं, असं काम होतं. ठीक आहे ना, समर्थ बोलले असं होईल बाबा, ते ठीक आहे, ते काही विषय नाही.
काही संसारात अडीअडचणी वेळ प्रसंग सुरूच असतात. पण मुख्य शक्तिपात तो ऐसा, याचा अर्थ काय? मुख्य आपलं काय? बाबा एक भूमिका पाहिजे, मागावं, समर्थांना मागावं, काही अडचण नाही. समर्था वेळ प्रसंगाला मागून मोकळं व्हावं, बाबा तुझ्या इच्छेप्रमाणे कार्यभाग होऊ दे. पण चित्त आसक्ती तिकडे नसावी. चित्त आसक्ती आपली सतत कायम अखंड स्मरण आपलं भगवंती लागावं, ईश्वरी लागावं, हा मुख्य शक्तिपात आहे. बाजूला होणे ही सगळी मुख्य भूमिका आहे. मुख्य शक्तिपात तो ऐसा, नाही चंचळाचा वळसा. आणि हे बाजूला व्हावं, यामध्ये निवांत आहे. गलबला मागितला, संसार मागितला, त्याच्यामध्ये पुन्हा चंचळ सगळं आलं, पुन्हा सगळं अस्थिरता, पुन्हा सगळं माझं तुझं उनं दुनं सगळं आलं, पुन्हा सगळं अंतःकरण सगळं गढूळ झालं, शांती हरवली, सुख हरवलं. पण ते बाजूला होण्यामध्ये तो तिथे, आणि त्याचं कारण असं आहे काही ते 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 एकाच भगवंत, एकाच ध्यानामध्ये म्हणा किंवा नामामध्ये म्हणा, कुठल्या तरी अशा भगवंत कार्यामध्येच ते सगळं काय होऊ शकतं, म्हणजे ते अशा कार्यामध्ये ते प्राप्त होऊ शकतं. असं दुसरा त्याला काही उपाय नाही. निवांती निवांत कैसा निर्विकारी, निवांताला निवांताशिवाय काही पर्याय नाही. निवांत तोच आहे. इथून बाजूला होणे, तिथे लागणे, याच्यातच निवांत आहे. तिथे काही वेगळं मिळेल वगैरे हा विषयच नाही. तिथे ह्याच्यापासून सुटला तोच निवांत आहे. हे अत्यंत साधं सोपं सरळ आहे. याच्यासाठी विवेक असावा लागतो, प्रज्ञा असावी लागते. प्रज्ञाचक्षुंनी हे सगळं अनुभवायला येतं, कळून येतं. चंचळाची विकार बालाटे, ते चंचळाची जेथे आटे, चंचळ निश्चळ घनवटे हे तो घडेना. चंचळ आणि निश्चळ हे दोघं वेगवेगळ्या भूमिका आहेत, दोघं एकच होऊ शकत नाही. चंचळ आटलं तर निश्चळ आहे, निश्चळ असेल तर चंचळ नाही. महावाक्याचा विचारू, जेथे संन्याशास अधिकारू, दैवी कृपेचा जो नरू तोही विवरून पाहे. तर महावाक्य काय आहे? अहम ब्रह्मास्मी. त्या मुख्य परमात्म्याचा अनुभव घेणे किंवा त्याचं स्वरूप अनुभवणे किंवा स्वतःच्या ठायी ते सगळं स्वरूप प्रकट असण्याची सगळं अनुभव घेणे, हे महावाक्य. तेथे संन्याशासीचं अधिकारू असं बोललं जातं. पण दैवी कृपेचा जो नरू त्याचं काय? तोही विवरण आहे. संन्यासच घेण्याची आवश्यकता नाही. ज्यांच्यावर सद्गुरू कृपा आहे, ज्यांना सद्गुरू मिळाले आणि ज्यांनी अनन्यभावानं सद्गुरू चिंतन, सद्गुरू भक्ती केली, किंवा सद्गुरू भक्ती करणे म्हणजे काय? सद्गुरूंच्या सद्गुरू मार्गाचं अनुसरण करणे, ही भूमिका. सद्गुरू सांगतील त्या मार्गाचा अवलंब करणे म्हणा, किंवा त्या तत्वांनुसार त्या तत्वांना स्टिकअप राहणे, हे काय झालं? ही सद्गुरू मार्ग झाला. केवळ नुसतं जाणं, देहानं, प्रेझेंटला असणं, हजेरी असणं हा विषय नाही. असा जो नर आहे तो पण या पदाला प्राप्त होऊ शकतो. तेथे संन्यासाशीच अधिकारू असं काहींना वाटतं, पण तसं नाही. एक शुद्ध भक्त, एक निर्मळ भक्त देखील त्या संन्यासाच्याच तोडीचा असतो. संन्यासी म्हणजे कोण आहे? षडन्यासी, ज्याने सगळे षड रिपू सगळेचा त्याग केलेला आहे, तो संन्यासी. मग भक्तीमध्ये राहून राहून माणसाचं पण तेच होतं, त्याचं सगळे वासना निर्वासना होतात. म्हणजे हा पण एक षडन्यासच आहे. संन्यासी म्हणजे षडन्यासी, ज्याने सर्व षड रिपूस त्यागलेले आहेत, असा तो संन्यासी, असा तो षडन्यासी. विचारवंत सर्व संन्यासी, आपली करणी आपणा पाशी निश्चयसी. असा जो विचारवंत खरा संन्यासी होऊ शकतो. नुसतं देहानं भगवे वस्त्रे परिधान केले आणि संन्यासी झाला, त्याचा काही उपयोग नाही. एक विचारानं संन्यासी, आतून सर्व
कामादी क्रोधादी सगळ्या षडरिपूंचा ज्याने त्याग केलेला आहे, मग भलेही तो पॅन्ट शर्ट इनमध्ये असू द्या, पण तो संन्यासी आहे. आणि एखादा संन्यासी सगळ्या भगवे वस्त्रे परिधान करून सर्वत्र फिरतो, पण मनामध्ये मात्र लोभ म्हणा किंवा वासना म्हणा जर भरलेली असेल तर तो संन्यासी नाही. जगदीश ओळल्यावरी तेथे कोण अनुमान करी, आता असो हे विचारी विचार जाणते. जगदीश मिळाल्यावर दुसरं काही मिळण्यासारखं राहत नाही. ज्याने आतमध्ये परमात्म्याचा अनुभव घेतला, बोलले त्याला दुसरं काही कमवण्यासारखं मिळवण्यासारखं काही त्याला वाटत नाही. बोलले जो सर्व शक्तिमान आहे, जो अखिल ब्रह्मांडाचा सगळा मालक चालक आहे, बोलले त्याला मिळवलं की अखिल ब्रह्मांड, अखिल या सृष्टीतील कुठली जे पाहिजे ती सगळी वस्तू आपली होऊ शकते. पण त्याला त्याचं अप्रूप वाटत नाही. का वाटत नाही? कारण त्याला माहिती आहे किती कोणतीही सगळी वस्तू जरी मागितली, ती मिळाल्यानंतर 1 दिवस 2 दिवस त्याचं कौतुक, त्याचा सोहळा सगळा राहील. नंतर त्याच्यापासून आणखी काहीतरी वेगळा व्याप वाढेल, संताप वाढेल. पुन्हा माझं सगळं सुख, पुन्हा माझी सगळी चित्ताची सगळी शांती ही सगळी काय होईल तर निघून जाईल. म्हणून काय, जगदीश ओळल्यावरही त्याला जगदीश भेटला बाबा, त्याला दुसरं काय पाहिजे. आता असो हे विचारी विचार जाणते. जे जे विचारी समजले ते निसंग होऊन गेले. देहाभिमाने जे उरले ते देहाभिमान रक्षिते. तर विचारांचा जाणीवेचा हा सगळा भाग आहे. ज्याने घेतली तो काय झाला, म्हणजे तो निसंग झाला. निसंग होऊन निर्गुणाला अनुभव त्याने घेतला आणि त्यांना दुसरं कशाचीही आवश्यकता त्या ठिकाणी उरली नाही. पण देहाभिमान, काहींचा देहाभिमान सुटतच नाही. इकडे सद्गुरू समर्थ सांगून थकले. परंतु देहा वेगळं काहीतरी आहे याची पक्की जाणीवच कधी झाली नाही. देहामध्येच राहिला, देहामध्येच अडकून राहिला. बोलले हे असे देहामध्येच राहतील, देहाभिमान रक्षितील. हे अज्ञानापणाचं सगळं लक्षण आहे. लक्षी बैसले अलक्ष, उडवून गेला पूर्वपक्ष. हेतू रूपे अंतरसाक्ष, तोही मावळला. म्हणजे ह्या अलक्षाच्या ठाई, की जो लक्षात येत नाही असा जो आहे, त्याच्या ठाई जर लक्ष लावलं तर उडवून गेला पूर्वपक्ष. मायेचा सगळा प्रभाव, पूर्वीची माया हे बाजूला होते. आणि हेतू रूपे अंतरसाक्ष, तोही मावळला. आणि हेतू रूपे अंतरसाक्ष, काहीतरी हेतू म्हणून परमेश्वराकडे गेलेलो होतो, पण तो हेतूही पुढे कालांतरानं सगळा नष्ट होऊन जातो. अंतरसाक्ष, तोही मावळला. तीही भूमिका त्या ठिकाणी उरत नाही. आकाश आणि पाताळ दोन्ही नामे अंतराळ, काढिता दृश्याचे चढळ अखंड झाले. आता पाताळ आणि आकाशामध्ये काय भेद आहे तर मध्ये पृथ्वी आहे. पृथ्वीत जर काढून टाकली, मधली मायात जर काढून टाकली, मधलं आवरण, आकाश आणि पाताळ हा भेदच उरत नाही. आता आपण असं समजा आपण पाताळाच्या ठिकाणी आहोत. मध्ये आपलं हे मायेचं पृथ्वीचं आवरण ते बाजूला झालं म्हणजे आकाश पाताळ एकच झालं. असाच हा सगळा प्रकार आहे. दृश्याचं चढळ काढावं, दृश्याची आसक्ती काढावी, दृश्याचे
वासना दूर व्हावी यासाठी अखंड मनाला हे असं येरझारा पाहिजे. नामाचा येरझारा, भक्तीचा येरझारा, उपासनेचा येरझारा या नामाला अखंड भेटत राहिला पाहिजे. ते तो अखंडची आहे. मन उपाधी लक्षून पाहे, उपाधी निरासेस आहे, शब्द कैसा. आता ते कसं, ते तर आहेच आहे, ते असतच आहे, ते तर वाटच बघून आहे परमेश्वर आपणाला भेटण्यासाठी. पण आपलं लक्ष उपाधीकडे होतं. मन उपाधी लक्षून आहे. उपाधी बाजूला सार, उपाधी निरासेस आहे. उपाधी बाजूला सारले की मग काही विचारायचं आहे शब्द घ्यायचा, मग काही विषयच नाही उरत. शब्द पर, कल्पने पर, असं ते परब्रह्म आहे. मनबुद्धी अगोचर, मनबुद्धीच्याही ते पलीकडचं आहे. शरण जाणे, मनबुद्धीने शरण जाणे, हरणे, मनबुद्धीने जाण्याचा न प्रयत्न करणे, मी हरलो असं म्हणून त्याचं आवाहन करणे, त्याचा धावा करणे. विचारे पहावा विचार अंतर्यामी, हे असं संपूर्णतः शरणागती जेव्हा प्रकटते तेव्हा काय होतं, अंतर्यामी. तसं ते रूप, त्याचं जे स्वरूप कुठे दिसून येतं, अंतर्यामी. पाहता पाहता कळो येते, पाहता पाहता कळो येते, कळले तुके व्यर्थ जाते. म्हणजे हळूहळू करता 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 हा सगळा प्रसंग, हा सगळा भाग बोलले कळून येतो. लगेच नाही होत, पण होतं हळूहळू. यत्न असावा, प्रयत्न असावा. कळले तितुके व्यर्थ जाते, अवघड कैसे बोलावे ते कोण्या प्रकारे. तिथे ज्ञान बुद्धी कामात येतच नाही, पण बुद्धीच्या जोरानं तेथे सगळं त्याला अनुभव बघतो. पण जेवढं कळून घ्यावं तेवढं सगळं व्यर्थ निघतं. अवघड कैसे बोलावे ते कोण्या प्रकारे. वाक्यार्थ वाच्यांश बोलिला, अलक्षी लक्षांश बुडाला, पुढे समजून बोला कोणीतरी. म्हणले हे समजण्याचा भाग आहे, बोलण्याचा भाग नाही. वाक्यार्थ वाच्यांश बाजूला राहून जातात. लक्षांशामध्ये आपण उतरणं अत्यंत आवश्यक आहे. शाश्वतास शोधित गेला, तेने ज्ञानी साच झाला, विकार सांडून मिळाला निर्विकारी. शाश्वत शोधण्यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की होऊन जाते. शोधता शोधता आपलं सगळं अंतःकरणातली अशुद्धी सगळी गळून पडते आणि विकार सांडून निर्विकार पदाची आपली सगळी भूमिका प्राप्त होऊन जाते. दुःस्वप्न उदंड देखिले, जागे होता लटिके झाले, पुन्हा जरी ते आठविले तरी ते मिथ्या. आता स्वप्नासारखंच आहे. स्वप्नात होतं, जागे झाल्यावर जरी ते आठवलं तरी त्याचं आपल्याला कळतं की हे मिथ्या आहे. मग तसंच हे संसार माया सगळी वाटायला लागते. प्रारब्ध योगे देह असे, असे अथवा नासे, विचार अंतरी बसे चळेना ऐसा. प्रारब्ध योगाने हे सगळं मिळालं, पण हे आता हे पुढचं प्रारब्ध पुसणं किंवा हे प्रारब्धातल्या ह्या सगळ्या वासना, संसार, कल्पना यांना बाजूला सारणं, विचारी अंतरी बसे चळेना ऐसा. हा विचार आम्ही अंतरी घेतला पाहिजे. बीज अग्नीने भाजले, त्याचे वाढणे खुंटले, ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. बीज भाजावं की ते उगवत नाही. बीज भाजलं म्हणजे उगवत नाही. बोलले तसंच आहे. हे अखंड नामामध्ये, अखंड या चिंतनामध्ये हे सगळं वासनारूप बीज सगळं भाजून काढावं, ते पुन्हा उगवत नाही. विचारे निश्चळ झाली बुद्धी, बुद्धीपाशी कार्यसिद्धी. कार्यसिद्धीचं गमक काय आहे? बुद्धीपाशी आहे. बुद्धी तेज झाली म्हणजे काय झालं?
बुद्धीपासी कार्यसिद्धी. बुद्धी निर्मळ झाली, बुद्धी शुद्ध झाली, कुठलंही कार्य आपोआप सगळं होऊन जातं. निश्चळ बुद्धी विचारानं झाली पाहिजे. आणि बुद्धीपासी कार्यसिद्धी, त्याच्यापाशीच सगळी कार्यसिद्धी आहे. पाहता वडिलांची बुद्धी निश्चळी गेली. निश्चळास ध्यातो तो निश्चळ, चंचळास ध्यातो तो चंचळ, भूतांस ध्यातो तो केवळ भूत होय. निश्चळाला ध्यात गेलो म्हणजे निश्चळच प्राप्त होणार. चंचळाकडे पाशी राहिलो, चंचळच भूमिका प्राप्त होणार. पंचभूतांमध्ये अडकून राहिलं, भूतच होणार. पुन्हा सगळं ते सगळं पंचभूतिक सगळ्या गोष्टी कराव्या लागणार. जो पावला शेवटवरी, तयास हे काहीच न करी, अंतरनिष्ठा बाजीगरी तैसी माया. हे सगळं एकच आहे. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन यांना सगळ्यांना बघणे, तेव्हा कळतं की ही माया ही काय आहे, फक्त बाजीगरी आहे. हा फक्त खेळ आहे, बाकी दुसरं काहीच नाही. मग ते बरोबर सुटत जातं. मिथ्या ऐसे कळू आले, विचाराने सदृढ झाले, अवघे भयेचे उडाले अकस्मात. विचार कळल्यानंतर तो सदृढ झाला तर हे सगळं मायेचं सगळं पंचभूतिक सगळं भ्रम भय सगळं निघून जातं. त्याचे उडाले अकस्मात, सगळं भय भीती सगळं निघून जाते. म्हणून उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजने वाढवावे, अंतरी विवेके उमजावे सकळ काही. आता हे फार सुंदर आहे आणि सार आहे. या अखंड समासामध्ये समर्थांनी काय सांगितलं की बाबा चंचळापाशी चंचळ भूमिका प्राप्त होते, निश्चळापाशी निश्चळ भूमिका प्राप्त होते. निश्चळता हाच निवांत आहे, आणखी दुसरा कुठला निवांत तिथे मागणार. याचा अर्थ संसारिक चंचळतेपासून सुटणे, संसारिक लोभापासून वासनांपासून सुटणे आणि त्याऐवजी मन हरिभजनामध्ये परमेश्वर चिंतनामध्ये लावणे, हे सूत्र समर्थांनी, हा सिद्धांत समर्थांनी आपणाला सांगितला. त्याच्यातून हे सगळं मिथ्यत्व कळून येतं. ज्ञानाशिवाय ह्या गोष्टी बाजूला होत नाही. मिथ्या भूमिका कळली तरच ती गोष्ट सुटू शकते. ही प्रक्रिया विचारांपाशी होते. असा विचार येण्यासाठी अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. त्यासाठी उपासनेचे उत्तीर्ण व्हावे. त्यासाठी काय भूमिका दिली, उपासनेत बाबा उपासनेच्या कसोटीमध्ये पास हो, अखंड उपासनेत राहा, अखंड नामस्मरणात राहा, अखंड चित्त भगवंती लावून ठेव, भक्तजने वाढवावे, स्वतःही भक्ती करावी, इतरही भक्तजन सगळे वाढवावे, स्वतःचं कल्याण करावं, संपूर्ण विश्वाचं कल्याण करावं, अंतरी विवेके उमजावे सकळ काही. आणि सर्व खेळ सर्व भाग कशाचा आहे, सगळा विवेकाचा आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपणाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.